श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 16. वेलप्रभू महाराजांचा गर्वहरण. पीठापुरम नगरीत वेलप्रभू नावाचे महाराज राज करीत होते. एकदा त्यांना श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास श्री अप्पलराज शर्मा यांचे घरी पाठविले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभांना तत्काळ राज दरबारी घेऊन यावे. सेवकाने महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत असलेल्या बापनाचार्यलू यांना सांगितला. श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले, आजोबा, राज्याचा मनात भक्तिभाव नाही. तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत, आपली सत्ता जोईकडे चालते, आपण म्हणू तसे झाले पाहिजे. परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही आहे, हे तो राजा जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही. श्रीपाद प्रभू राजाचा सेवकाकडे पाहून म्हणाले, तुमचे महाराज केवळ पीठापुरमचे राजा आहेत, परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमचे घरी यावे. येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे. प्रभूंचे वक्तव्य ऐकून बापनाचार्य आणि अप्पलराज शर्मा यांनी आपसात विचार विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले. सेवकाने प्रभूंचा निरोप महाराजांना सांगितला. ते ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, मी या नगरीचा राजा आहे. माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पाहतो. एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक सिंहासनाजवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजांना उठवून बसवले. त्यांना पाणी पाजवून सावध केले. परंतु अचानक महाराजांनी सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या. राजपुरोहितांना बोलवण्यात आले. त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला. महाराज म्हणाले, श्रीपाद वल्लभांनी काही दुष्ट शक्तीचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. आपण यावर काही उपाय सुचवावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घेऊन त्यांना भूदान, अन्नदान आणि सुवर्णदान करावे. तसेच कुक्कटेश्वरच्या मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांची आराधना करावी. राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपुराणाचा पारायणास प्रारंभ केला. परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ होताच गावात चोराचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्याला आळा घालणे राजास अति कठीण झाले. राजे महाराजांच्या स्वप्नात त्याचे पितर येऊन म्हणू लागले, अरे वेलू, आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस, आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस. महाराज त्या पितरांना म्हणाले, तात मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना. पितर म्हणाले, आम्हाला काहीच मिळत नाही, ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने आणि ब्राह्मणाने श्रद्धापूर्ण अंतःकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल. पितरांचे ते वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्रा लागली नाही. याच वेळी महाराजांनी कन्याभूत बाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी फेकून देऊ लागले. ती जेवणाकरिता बसताच तिला अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे. तिच्या कपड्यांना एकाएकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाई. अशा प्रकारे महाराजांना चोही बाजूनी संकटाने घेरले होते. महाराजांना सहाय्य करणाऱ्या राजपुरोहितांची शांत सोज्वळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडे आपटू लागली. पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपून घरी जाताच त्यांना घरात धुमाकूळ घालणारी भूते प्रेते दिसू लागले. ती पाहून ते बिचारे ब्राह्मण घाबरून जात. ती भूते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली, आम्हास आमच्या पतिदेवापासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत. वेलप्रभू महाराजांना आपल्या करणीचा पश्चाताप झाला. ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य ब्राह्मणासह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले. त्या सर्वांनी प्रभूंच्या शरणागतीची आर्त स्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्याचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले, मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेय मीच आहे.
काळाग्नी स्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलो आहे. मी माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बापनाचार्युलू सारखाच दिसेन. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्त भावाने श्रीपाद वल्लभा, दत्तात्रेया, दिगंबरा अशी हाक मारताच मी तुमच्या सर्व पापाचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करतो. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलप्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रासह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.